नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपण आज रेल्वे या प्रकरणाचा दुसरा भाग पाहू. पहा, तर मागील भागामध्ये आपण तीन गोष्टी बेसिक समजून घेतल्या. पहा, तर काय समजून घेतलं? पहा, रेल्वे ही जी काही रेल्वे ही रेल्वे ज्यावेळेस उंचीचा घटक ओलांडते त्यावेळेस ती स्वतःची लांबी ओलांडते. ही रेल्वे ज्यावेळेस लांबीचा घटक ओलांडते त्यावेळेस ती स्वतःची लांबी प्लस लांबीच्या घटकाची लांबी ओलांडते. लांबीच्या घटकाची लांबी ओलांडते. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची समजून घेतली. पहा, जर एकच दिशा आणि इथं क्रॉसिंगचा जो वेग आहे तर तिथं वेगाची वजाबाकी होते. आणि परस्पर विरुद्ध दिशा असेल तर तिथं क्रॉसिंगचा वेग वेगाची बेरीज होते. म्हणजे वेगाची बेरीज होऊन तो वेग तयार होतो. एवढंच या संकल्पनेचं बेस आहे. काही प्रश्न राहिले होते ते प्रश्न या एपिसोडमध्ये घेऊन टाकू. प्रश्न पहा, काय म्हणतो प्रश्न? एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटं उशिरा पोहोचते आणि 100 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास 10 मिनिटं लवकर पोहोचते. तर त्या गाडीने कापलेलं अंतर किती? तर प्रत्यक्षात अंतर काढायचंय. मग आता इथं पहा, स्पीड जो आहे पहिला 60 किलोमीटर पर आवर आहे तेव्हा 10 मिनिटं उशीर आहे. आणि नंतर स्पीड 100 किलोमीटर पर आवर आहे, 10 मिनिटं लवकर आहे. या दोन संख्येवरनं म्हणजे 60 किलोमीटर पर आवर स्पीड आहे आणि दुसरा आहे 100 किलोमीटर पर आवर. एक अंतर मानून ती क्रिया करू. या दोन संख्येचा लसावी ते अंतर मानू. अंतर तयार होईल 300 किलोमीटर. इथं वेळ तयार होईल 5 तास. इथं वेळ तयार होईल 3 तास. मग इथं पहा, इथलच्या पेक्षा इथं 2 तास अगोदर आहे. पण प्रश्नात काय आहे पहा, 10 मिनिटं उशिरा, 10 मिनिटं या स्पीडने 10 मिनिटं उशिरा, तिथं 10 मिनिटं लवकर, म्हणजे जो गॅप आहे तो 20 मिनिटाचा आहे. मग इथं गॅप जो आहे तो 120 मिनिटाचा आला. 120 मिनिटाचा गॅप म्हणजे ते अंतर 300 किलोमीटर आहे. पण आपल्याला 120 मिनिटाचा गॅप नको आहे, आपल्याला फक्त 20 मिनिटाचा गॅप पाहिजे. 120 मिनिटाचा गॅप जर असेल तर ते अंतर 300 किलोमीटर तयार होते. आपल्याला फक्त खाली 20 मिनिटाचा गॅप पाहिजे. तर त्यासाठी ते अंतर काय असायला पाहिजे? तर त्यासाठी ते अंतर बरोबर 20 गुणिले 300 भागिले 120. शून्याला 0, 3 1 3, 3 चौक 12, 4 पंचे 20. तर ते अंतर आहे 50 किलोमीटर. म्हणजे त्याचं योग्य उत्तर आहे 50 किलोमीटर. पुढचा प्रश्न, 600 मीटर लांबीची एक ट्रेन जी ताशी 70 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. त्या ट्रेनच्या दिशेने एक मनुष्य 10 किलोमीटर पर आवर वेगाने धावत आहे. तर त्या व्यक्तीला ती ट्रेन किती वेळात ओलांडेल? बेसिक मध्ये सांगितलेल्या पद्धतीने पहा, लांबीचा घटक उंचीच्या घटकाला ओलांडतोय म्हणजे फक्त स्वतःची लांबी ओलांडते. त्यानंतर हा जो व्यक्ती आहे हा स्थिर नाहीये, धावतोय, दिशा एकच आहे म्हणजे वेगाची इथं वजाबाकी होणार. क्रॉसिंगचा वेग 60 किलोमीटर पर आवर तयार होणार. क्रॉसिंगचा वेग 60 किलोमीटर पर आवर आहे. अंतर जे आहे ते क्रॉस 600 मीटर करायचं म्हणजे असं म्हणू 36 सेकंदात क्रॉस होते 60 वर 3 शून्य एवढं मीटर. आपल्याला फक्त 600 मीटरच क्रॉस व्हायचंय. तर त्यासाठी किती सेकंद वेळ लागेल? तर त्यासाठी एवढे सेकंद. काय क्रिया होईल पहा, 3600 गुणिले 600 भागिले 60 वर 3 शून्य, हे 3 शून्य हे 1 शून्य, 4 शून्य जागेवर काढतात, 6 ला 6 पण काढतात. म्हणजे त्या व्यक्तीला जे आहे ते किती वेळात ओलांडणार आहे? 36 सेकंदात. तर याचं योग्य उत्तर आहे 36 सेकंद. पुढचा प्रश्न पहा, एक मनुष्य रेल्वे ज्या दिशेला धावते त्याच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करीत आहे.
मनुष्याच्या धावण्याचा वेग 6 किलोमीटर पर आवर आहे व रेल्वेचा वेग 36 किलोमीटर पर आवर आहे. जर रेल्वेची लांबी 1470 मीटर असेल तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल. इथं पहा विरुद्ध दिशा आणि धावण्याचा वेग 6 किलोमीटर पर आवर आणि रेल्वेचा वेग 36 किलोमीटर पर आवर. विरुद्ध दिशा म्हटल्यानंतर इथं वेगाचे काय होणार आहे, क्रॉसिंग वेग काय तयार होणार आहे, बेरीज होणार आहे. म्हणजे क्रॉसिंगचा वेग तयार झाला 42 किलोमीटर पर आवर. लांब म्हणजे रेल्वे जी आहे ती उंचीच्या घटकाला ओलांडते, म्हणजे फक्त स्वतःची लांबी ओलांडायची. मग किती वेळ लागतोय पहा, 36 सेकंदात त्या दोईमध्ये क्रॉसिंग आहे 42 किलोमीटर पर आवर, म्हणजे 42 वर 3 शून्य एवढं मीटर. आपल्याला किती क्रॉसिंग करायची, फक्त 1470 मीटर. तर इथं किती सेकंद लागतील, तर किती सेकंद लागतील पहा, 3600 गुणिले 1470 याला भागिले 42 वर 3 शून्य जागेवर कट करून टाकले. 6 6 36 26 42 7 1 7 7 2 14 21 ची 6 पट किती असायला पाहिजे, 126 सेकंद. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 200 मीटर लांबीची एक रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर पर आवर वेगाने चालणाऱ्या व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती. आता इथं पहा 18 सेकंदात ती जे आहे दोही मिळून किती 200 मीटर क्रॉसिंग होते. मग 18 सेकंदात एवढे होते तर तासात किती होईल, म्हणजे 36 सेकंदात किती. 18 सेकंदातली जी क्रॉसिंग आहे ती आहे 200 मीटरची. मग 36 सेकंदात क्रॉसिंग किती व्हायला पाहिजे पहा, किती मीटरची क्रॉसिंग होते. 36 सेकंदात 3600 गुणिले 200 भागिले 18 18 दुने 36 क्रॉसिंग जी आली ती 4 वर 4 शून्य एवढी आली, म्हणजे 40,000 मीटरची क्रॉसिंग झाली. आता व्यक्तीचा वेग 10 किलोमीटर पर आवर आहे, क्रॉसिंगचा वेग काय तयार झाला पहा, मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं, हे 3 शून्य कट झाले. 40 किलोमीटर पर आवर हा झाला क्रॉसिंगचा वेग. आता इथं जे आहे पहा विरुद्ध दिशा, म्हणजे इथं हा वेग बेरीज होऊन तयार झालेला आहे. मग यातनं 10,000 मायनस केले, हा कोणाचा आहे, व्यक्तीचा वेग आहे, तो जर मायनस केला तर राहणारा जो वेग असणार आहे तो कोणाचा असणार आहे, रेल्वेचा असणार आहे. म्हणजे रेल्वेचा वेग किती असायला पाहिजे, 30 किलोमीटर पर आवर. पुढचा प्रश्न, 2 रेल्वे गाड्याचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर पर आवर व 34 किलोमीटर पर आवर आहे. त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असून त्या परस्परांना 54 सेकंदात ओलांडतात. जर एका गाडीची लांबी 720 मीटर असेल तर दुसऱ्या गाडीची लांबी किती. आता इथं पहा हा जो शब्द आहे एकमेकांच्या दिशेने, याचा अर्थ होतो परस्पर विरुद्ध दिशा. परस्पर विरुद्ध दिशा म्हणजे क्रॉसिंगचा वेग काय तयार झाला पहा, विरुद्ध दिशा म्हणजे वेगाची बेरीज होणार, क्रॉसिंगचा वेग तयार होईल पहा 6 आणि 7 76 किलोमीटर पर आवर हा झाला दोही गाड्याचा क्रॉसिंगचा वेग. 54 सेकंदात दोही गाड्या एकमेकांना क्रॉस करतात, दोन्ही पण लांबीचे घटक आहे, लांबीचा घटक लांबीच्या घटकाला ओलांडतोय, म्हणजे दुही लांबीचे तिथं काय झालेली असेल, बेरीज झालेली असेल. 720 प्लस जे काही अंतर असेल ते 54 सेकंदात क्रॉस होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू 36 सेकंदात 76 वर 3 शून्य एवढं मीटर क्रॉसिंग होते. आपल्याला फक्त 54 सेकंदात किती क्रॉसिंग होते ते सांगायचंय. मग इथं पहा 54 गुणिले 76 वर 3 शून्य याला भागिले 36 वर 2 शून्य, काटछाट मध्ये पहा 2 शून्य लगेच कटले. 18 त्रिक 54, 18 दुने 36, बे 1 बे, बे त्रिक 6, बे 8 16, 380 ची 3 पट किती येईल पाहते 0. 8 त्रिक 24 2, 3 त्रिक 9 2 11, 1140 आलं. म्हणजे 54 सेकंदातली क्रॉसिंग म्हणजे हे 720 आणि प्लस जी काही संख्या असेल या दोहीची बेरीज ती 1140 आहे. म्हणजे आपण दुसरी जी आहे पहा, तर काय विचारलंय दुसऱ्या गाडीची लांबी, तर दुसऱ्या गाडीची लांबी येईल, एका गाडीची इथं आहे 720, दुसरी येईल 1140 मायनस 720 0 2 इथं येईल 4, तर याचं उत्तर आहे 420 मीटर. पुढचा प्रश्न, एक रेल्वे 54 किलोमीटर पर आवर वेगाने धावताना एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते.
पुढे चालून ती रेल्वे त्या रेल्वेच्या दिशेने 6 किलोमीटर पर आवर चालणाऱ्या माणसाला 12 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? तर पहा इथं प्लॅटफॉर्मची लांबी आपण या पद्धतीने काढू. अगोदर जे आहे इथं रेल्वेची लांबी काढून घेऊ. मग रेल्वेची लांबी कशी काढायची पहा. तर 54 किलोमीटर पर आवर हा रेल्वेचा वेग आहे आणि रेल्वेच्याच दिशेने 6 किलोमीटर पर आवर एक माणूस चालतोय. मग आता रेल्वेची दिशा एकच दिशा म्हटल्यानंतर वेगाची इथं वजाबाकी होणार. या दोईचा क्रॉसिंगचा वेग तयार झाला 48 किलोमीटर पर आवर. मग 48 किलोमीटर पर आवर हा झाला क्रॉसिंगचा वेग. चालणाऱ्या माणसाला किती वेळ सेकंदात ओलांडते? 12 सेकंदात. म्हणजे फक्त स्वतःची लांबी ओलांडते. मग 12 सेकंदात किती अंतर होईल पाहते. 36 सेकंदात क्रॉसिंग जे आहे ते 48 वर 30 एवढी मीटरची आहे. तर 12 सेकंदातली क्रॉसिंग काढून घेऊ. 12 सेकंदात किती क्रॉस झाली? म्हणजे फक्त स्वतःची लांबी क्रॉस झाली. स्वतःची लांबी येईल पातीची 12 गुणिले 48 वर 30 याला भागिले 36 वर 20 डायरेक्ट 2 गायब केले. 12 एक 12 12 त्रिक 36 3 एक 3 3 सक 18 160 मीटर जी आहे ती रेल्वेची लांबी निघाली. आता इथं जा 54 किलोमीटर पर आवर वेगाने धावताना एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते. ज्या वेळेस हे 20 सेकंदात तिनं अंतर ओलांडलं तिथं ती स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडते. मग इथं आपण असं म्हणू 20 सेकंदात ती किती जाते? तर 20 सेकंदात ती इथं समजल पा 36 सेकंदात ती जाते 54 वर 30 एवढं मीटर. तर आता आपल्याला जायचंय 20 सेकंदात किती धावल ती. तर 20 सेकंदात ती किती धावते पहा. 20 गुणिले 54 वर 30 याला भागिले 36 वर 20 हे कट करून टाकले. 18 दुने 36 18 त्रिक 54 इथं 30 आलं. त्यानंतर बे एक बे इथं 15 आलं. 15 दुने 30 300 मीटर आलं. मग आता इथं पहा हे 300 मीटर म्हणजे फक्त वैयक्तिक त्या प्लॅटफॉर्मची लांबी नाहीये. तर प्लॅटफॉर्मची लांबी काय तयार होईल पहा. तर ज्यावेळेस प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडतं त्यावेळेस तिनं स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडली. मग स्वतःची लांबी किती आहे? 160 आहे. ही झाली रेल्वे लांबी. मग प्लॅटफॉर्मची लांबी व्हायला पाहिजे 300 मायनस 160 म्हणजे किती यायला पाहिजे? त्याचं उत्तर पहा 140 मीटर. तर त्याचं योग्य उत्तर आहे 140 मीटर. पुढचा प्रश्न पहा. 2 रेल्वे गाड्याची लांबी अनुक्रमे 71 मीटर व 59 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर पर आवर व 46 किलोमीटर पर आवर आहे. जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? मग आता इथं पहा एकच दिशा वेगाची इथं काय होणार आहे? वजाबाकी आणि लांबीचा घटक लांबीला ओलांडतोय. सॉरी हा वेग आहे. इथं जे आहे याची काय होणार आहे? बेरीज. कारण लांबीचा घटक लांबीला ओलांडतोय आणि इथं क्रॉसिंगचा जो वेग आहे एकच दिशा म्हणजे इथं काय होणार आहे? वजाबाकी. मग इथं पहा 6 इथं 26 किलोमीटर पर आवर हा झाला या 2 रेल्वेच्या क्रॉसिंगचा वेग. किती अंतर क्रॉस करायचं पहा ओलांडण्यासाठी. ओलांडण्यासाठी अंतर क्रॉस करायचं 0 6 इथं 130 मीटर. किती वेळ लागतोय? तर वेळ बरोबर 36 सेकंदात त्यांच्यामध्ये क्रॉसिंग होते 26 वर 30 एवढं मीटर. आपल्याला फक्त 130 मीटर क्रॉसिंग व्हायला किती सेकंद वेळ लागतोय तो सांगायचा आहे. तो वेळ बरोबर 36 गुणिले 130 भागिले 26 वर 30 हे 30 जागेवर कट करून टाकले. 13 एक 13 13 दुने 26 बे एक बे 18 उत्तर आलं 18 सेकंद. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न